युवकांचे जीवन बर्बाद करणाऱ्या अवैध धंद्यावर तसेच नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर स्वतः नामदार दादाजी भुसे हे मालेगाव येथील मोसम नदी पात्राजवळील सिव्हिल हॉस्पिटल जवळील प्रोप्रायटर श्रीनिवास मल्लया म्हणजे अण्णा यांच्या ताडी केंद्रावर जाऊन राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, मनपा अधिकारी यांच्याबरोबर जाऊन त्यांना सदर ताडी केंद्रात बेकायदेशीररित्या काही विकले जात आहे का, ज्याने युवा पिढी त्यांचे जीवन बर्बाद करत आहे, अशा संपूर्ण गोष्टीची माहिती घेऊन कायदेशीररित्या कारवाई करण्याचे आदेश दिले। तसेच मनपाकडूनही अधिकृत परवानगी नसलेले या ताडी केंद्राचे बांधकाम पाडण्यात आले। त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी इंगळे यांनी या ताडी केंद्रातील जे काही सॅम्पल्स आहेत, जे नमुने घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवून त्यात काही आढळून आल्यास पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले। दरम्यान छावणी पोलीस स्टेशन येथे सदर ताडी केंद्राच्या मालकाविरुद्ध 65E प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। नामदार दादाजी भुसे यांच्या या सतर्कतेमुळे गैरकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच जाणवलेले असून नागरिक नामदार दादाजी भुसे यांच्या या कारवाईचे कौतुक करत असून शहरात असेच इतर गैरकायदेशीररित्या व युवकांना व्यसनाधीन करणाऱ्यावर अवैध धंद्यावरही कारवाई करायला भाग करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली। बघूया सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। दादा भुसे इधर है। एक मिनट हे खोला तर नमस्कार निकम जाता नमस्कार। कोण आहे इकडच्या सेक्शनचं? कोण आहे कर्मचारी? त्याला आज जर तुम्ही घालवलं नाही काय काय घेतलं माझी मसूद बघा ना, माहिती घ्या ना। दुपारपर्यंत वाट बघेल। तुम्हाला सगळा मुद्देमाल तुमच्या ताब्यात दिलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीचं आम्ही शूटिंग केलेलं आहे। आता तुम्ही काय करता त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवू। कुठून इथून जाता येईल का? खाली तुझी गाडी पुढे घे ना, साहेबाची गाडी लागणार आहे।
मंत्री महोदयाचा सध्या भ्रमण देण्यावर आपल्याला मेसेज आला होता ताडी दुकानात या. सध्या आपण आता इथे आलो आहे. सध्या इथे जे काही ताडी इथे विक्रीसाठी ठेवलेली आहे त्यातील आपण आपल्या नियमानुसार आता त्याचं सर्वांसमक्ष इथे सॅम्पल घेणार आहोत आणि ते सॅम्पल आपण सील करून जे काही मुंबईचे हाफकिन इन्स्टिट्यूट आहे त्याला आपण पाठवणार आहोत. बाकी आता या ताडीचा संबंधी जे काही राहते इथं आपल्या ताडीचा बंद जो आहे तो वडेलला आहे. नियमानुसार त्यांना तिथून ताडी जो आहे ती आपली आवक टिकीनुसार त्यात बनातून होत असते आणि इथे आणून ते जे काही बिअरच्या बॉटल्स इथे दिसत आहे त्यामध्ये ते खाली बॉटल्समध्ये ते भरून त्याची इथे काउंटरवर विक्री करत असतात. त्याच्यामध्ये किंवा त्यांचे जे काही पाऊच वगैरे राहतात त्यांच्यामध्ये टाकून ते विक्री करतात. आता त्याच्यामध्ये जी काउंटरवर विक्रीला ठेवलेली जी काही ताडी आहे त्यामधून आता आपण त्याच्यामधून सॅम्पल घेणार. रिसर्च जो काही त्याची प्रक्रिया आहे आणि तो सॅम्पल घेऊन आपण हाफकिन इन्स्टिट्यूटला आपण पाठवले. आज मंत्री महोदय स्वतः इथे आलेत. आज आपण इथे पूर्ण पोलीस विभागाचा स्टाफसुद्धा आज त्यांच्या समक्षसुद्धा आपण इथे आता सॅम्पल काढू. आत्तासुद्धा या ठिकाणी जर त्यांनी काही जर त्याच्यामध्ये मिक्स वगैरे केलेलं आपल्या आढळलं तरी सॅम्पलमध्ये आपल्याला दिसूनच जाईल. मंत्र्यांनी केलेली कारवाई चुकीची म्हणता येणार नाही. चुकीचे आता आपण जे काही नियमानुसार त्यांचं सॅम्पल वगैरे आता सर्वांसमक्ष आपल्या समक्ष घेऊ. वाटल्यास आपल्याला लोकांना त्याच्यामध्ये पंच म्हणून घेऊ. त्याच्यामध्ये साहेब या केंद्राला जी परवानगी दिली आहे ती कुठल्या बेसवर दिली, काय अटी शर्तीवर आहे आणि आपण आज इथे आला आहेत, आपल्याला काय असं आढळून आलं की जे काही विरोधात आहे? सध्या तरी आता ते बाकी सर्व जे काय आढळेल ते आता तपासणी करून तुम्हाला नंतर थोड्या वेळानंतर आपण कळवूच. बाकीचं आपल्या नियमानुसार ते त्यांना परवानगी दिलेली राहते सरकारने. त्यांचं प्रत्येक 1 सप्टेंबरला त्यांचं रिन्युअलसुद्धा राहतं ताडी धोरणानुसार. त्याच्यामुळं आता बाकीच्या गोष्टीवर आपण पूर्ण एकदा चौकशी झाली तर त्यानंतर सांगूया. पण सकाळी इथे बघितलं ताडी पिणाऱ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात युवकांची वगैरे पण गर्दी होती साहेब, तर त्यासाठी कसं? ताडी दुकान ज्यांच्या आता प्रत्येक दारू पिणाराचं एक गट राहतो. जे देशी दारू पिणार आहे ते देशी दारूची ताडी आहे. त्याच्यामुळे गर्दी आता ज्यांना ताडी आवडते ते लोक ताडी पितात. त्याच्यामुळे ती गर्दी दिसणं तेवढी साहजिकच आहे. फक्त त्याच्यामध्ये आता सध्याचा आपला विषय फक्त एवढा आहे की तिथे काही त्यांनी मिक्स केलं आहे का त्यासाठी आपण नियमानुसार जे काही आपले आहे सॅम्पल व काढण्याची प्रोसेस त्याच्यानुसार आपल्या समक्ष आता सॅम्पल काढूत आपण आणि ते आपण मुंबई हाफकिन इन्स्टिट्यूटला आपण पाठवू. सर आपलं नाव आणि आपलं पद सांगा प्लीज. मी हर्षराज नामदेव इंगळे. मी सध्या स्टेट एक्साईज डिपार्टमेंटचे सब इन्स्पेक्टर आहे मालेगाव सिटीसाठी. ओके, धन्यवाद. माननीय पालकमंत्री श्री भुसे साहेब हे कार्यकर्त्यांसह जे गवडी वळ्यात जो ताडी अड्डा चालतो तो लिगल आहे त्या सदर ठिकाणी आले व साहेबांनी अचानक पूर्ण पाहणी केली व त्यांना त्यावेळेस ताडी पिणारे भरपूर लोक आढळले. त्यावेळेस मलाही फोन आला साहेबांचा PNचा की तुम्ही ताबडतोब या. मी पथकासहित हजर झालो. त्यावेळेस तो ताडी मालक अण्णा व त्याचा एक नातेवाईक असे हजर होते. तसेच त्यावेळेसच एक्साईज इन्स्पेक्टरांना सुद्धा बोलून घेतलं. सदरचा विषय एक्साईज डिपार्टमेंट संबंधित असल्याने व सदर ताडी अड्डा हा लिगल लायसन्सधारी असल्याने आम्ही इतर त्या व्यतिरिक्त काही मिळतं का त्या अनुषंगाने पूर्ण शोध घेतला असता अद्यापर्यंत इथं दारूच्या बाटल्या किंवा गांजा किंवा MD असं कुठलाही पदार्थ संशयास्पद मिळाला नाही आहे. एक व्हाईट पावडर पडलेली होती निरमा पावडरसारखी निरमा पावडरची पिशवीत पण होती. तर ते आम्ही सॅम्पल होऊन घेतलं आहे. आता शेवटी एक्साईज डिपार्टमेंट ते लॅबला पाठवेल आणि त्यानंतर FIR दाखल करून पुढील तपास आपण करू आणि कठोर शिक्षा आरोपीला कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करू. केला होता की इथं गर्दी खूप होते त्या दृष्टीने मी टीमसुद्धा पाठवली होती पण त्यावेळेस आम्हाला काही आढळलं नाही. त्याची नोंदी घेतली आहे. सर ती जी व्हाईट पावडर या टेम्पोमध्ये मोठ्या मोठ्या गोण्या भरलेल्या दिसत आहेत, त्या गोण्या नेमक्या कसल्या आहेत? ते गोण्या काही ते भंगारे काही बाटल्या आहेत. नाही, वास येतो सर त्याचा, उग्र वास. रिकाम्या बाटल्या असतात त्यांचं म्हणजे पुरा अजून इन्व्हेस्टिगेशन बाकी आहे. तर पुढे तुम्हाला सविस्तर मी सांगेल नंतर. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा.